जर्नीसाठी निघालो आम्ही सकाळी 9 वाजले होते आणि नेमका आम्ही रस्ता चुकलो होतो चुकून सो आम्ही हायवेच्या दुसऱ्या बाजूला विथ द व्ह्यू जो आम्हाला मिळाला इथे थोडंसं पुढे येऊन छान होतं नेक्स्ट डेस्टिनेशन. हा जो तलाव आपण जो बघतोय तो राजा कृष्णदेवरायाच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे 1400च्या काळामध्ये. आणि इथे कृष्णदेवरायाची जी राणी होती कमलादेवी तिच्या आठवणीमध्ये याला नाव देखील कमलादेवी लेक असं दिलेलं आहे. हे जे दिसतात आपल्याला जे दगड आहेत ते व्हॉल्कॅनो म्हणजेच जमिनीत ज्वालामुखीने तयार झालेले आहेत ते डेक्कन प्लॅट्यूज बोलते हे पहा इथे आहेत ते अशा प्रकारचे अनेक ठिकाणी असे खडक तयार झालेले आहेत. केळीची बाग लावलेली दिसतीये. आता विठ्ठल टेम्पलला निघतोय आम्ही हम्पीमध्ये आहोत. मी गाईड केलेलं आहे सोबत जी काही माहिती असेल साताराची किंवा इथल्या आर्किओलॉजिकल साईट्सची जी मिळेल. सातारा मस्त असं शेती आहे ऊसाची शेती आहे केळीच्या बागा आहे मस्त असं पाण्याची भरपूर उपलब्धता असल्यामुळे अशी पाण्याची पिके भरपूर इथे आहेत आपल्याला दिसत आहेत. आणि कर्नाटक हे सखन असल्याचं इथे जाणवते. आणि इथलं म्हणजे आधीच्या काळातलं विजयपुरा असं गाव होतं तर तिथलं मागे एक म्हणजे जी राणी कमला देवी त्याच्यावरनं मागचं गाव असं कमलापूर असं पडलेलं आहे ते ठेवलं गेलेलं आहे. तिथेच नदी पण होती एक जी क्लिपमध्ये मी दाखवली. आणि आता आम्ही आलो विजय विठ्ठल टेम्पल. या गाडीतून आता निघालेलो आहे आम्ही विठ्ठल मंदिराकडे. छान व्ह्यू आहे. इथून एंट्री केली आम्ही विजय विठ्ठला टेम्पलमध्ये. बरीच मोठी हिस्ट्री सांगितली त्यांची गाईड सोबत. सो आता एंटर करतो इथून. तिथं मध्ये तिथे मार्केट पण आहे हे दाखवते कृष्णादेवरायांच्या आईच्या ह्याच्यात बांधलं होतं. इथे कल्याणम असं म्हणतात की लग्न सोहळा वगैरे होतो नंतर व्हायचा पूर्वी. आणि इथे आहे हे चिन्नार देवी म्हणजे विजय कृष्णदेवरायाची आवडत होते पण त्यांनी लग्नासाठी नकार दिला तर मग त्यांच्या आठवणीत बांधलेलं हे आहे. 56 म्युझिकल पिलर्स होते आणि पोर्तुगीज वगैरे हे जे आहेत त्यांनी स्वतःच्या हिस्ट्रीमध्ये असं सांगितलंय की इथून केलेला आवाज म्हणजे चंद्राच्या काठीने वगैरे करतो तो आपल्याला जवळजवळ 1-2 किलोमीटर लांबपर्यंत ऐकायला येतो असं ते म्हणत होते. आता नंतर जसं हे होत गेलं डिमॉलिश झाले तर मग आता फक्त 38 का 36 पिलर्स इथे आहेत. आणि हे आहे चिन्नार देवीच्या आठवणीत. हे आहे कृष्णदेवरायाच्या आईच्या आठवणीत बनवलेलं हे स्टोन चॅरियट जे आपण म्हणतो कृष्णदेवरायांनी म्हणजे स्वतः जिंकून आल्यानंतर युद्धातून त्यासाठी इथे केलेलं होतं. इथे ते रथ उभं केलेलं आहे आणि तो दिसतोय तो सभामंडप आहे. त्यांचे म्हणजे भजन काहीतरी चातुर्मासात भजन जे व्हायचे ते इथे व्हायचे त्या काळामध्ये तर ते तिथे आहे. आणि हे एंट्रन्स आहे. ॲक्च्युली ते चारही दिशांना हे केलेलं आहे. ईशान्य आग्नेयला इथे किचन घर आहे तिकडे नैऋत्य आणि इकडे वायव्य म्हणजे असं 8 अधिपती आणि अजून बरंच अशी माहिती दिली त्यांनी पण एवढं सांगता येत नाही आणि लक्षात येत नाही म्हणजे मी सांगितलं पण हे छोटीशी अशी माहिती. हे आहे स्टोन चॅरियट. हे आता बंद केलेलं आहे इथे जायला. समोर हत्ती आणि असं रथ केलेलं आहे. आणि हे आहे मंदिर आहे मे बी दिसत म्हणजे की नाही इथे मूर्ती नाही आहे पण हे जे कृष्णराज आहेत त्यांच्या साम्राज्यामध्ये इथे मूर्ती होती त्यांची. आता नाही आहे तिथे काही.
आलेलो आहे रानिका स्नानागार, म्हणजे इथे राणीचं आंघोळीचं ठिकाण असं म्हटलं जातं. परंतु कसं केव्हा वापरलं जातं वगैरे याची काही इतिहासात नोंद नाहीये, परंतु एक इथे सणासुदीला वगैरे वापरलं जाईल अशा पद्धतीची माहिती इथे मिळालेली आहे. क्वीन्स बाथ असं म्हणत आहे विजया विठ्ठल टेम्पल नंतर इथं आलं छान असं वातावरण आहे. इथे मागे पावसाचं वातावरण झाले ते स्वाती बारिश असं काहीतरी म्हणत आहेत काही, तेव्हा म्हणजे अशा पावसाचा अंदाज नसतो केव्हा छत्री वगैरे असेल तर कॅरी करायचं. छान वातावरण झालं आहे खरं तर. बघत इथून नंतर ते म्हणत आहेत की हत्ती जिथे असतात त्यांचं ते काहीतरी आहे, तिथे जाऊया. क्वीन्स बाथ झालाय पाहून. सो वी आर हेडिंग टुवर्ड्स लोटस पॅलेस, कमल महल. देखेंगे, पाहूया तिथे काय आहे. हे लोटस महल आहे, म्हणजे त्या काळात AC वगैरे अशी काही सिस्टम नव्हती, तर त्यामुळे थंड वाटावं त्यासाठी आहे. तिथे जे मागे दिसतंय ते वॉच टावर आहे पेंटागॉन शेपमध्ये. इथे जे आहे ते स्क्वेअर शेपमध्ये आणि तिथे त्या साईडला ट्रायंगल शेपमध्ये असं आहे. एकदम आता मी झूम करते, ते ट्रेजरी आहे, म्हणजे दागिने कपडे वगैरे सगळे. हे लोटस महल सुरू झाला इथे आम्ही बघायला आलो होतो. खूपच म्हणजे मोठे मोठे थेंबे जोरात सगळे भिजलोय. समोर जे दिसते ती अश्वशाला, दिस साईड हातीशाला आहे इथे. म्हणजे आधीचे राजा महाराजा ज्यावेळी सध्याला वगैरे जात होते त्याच्या आधी इथे पान सुपारीचा विडा आणि असं शपथ घेऊन तिकडे जात होते युद्ध करायला. सो हे अजून पण इथली लोक इथे येतात दर्शनासाठी वगैरे. इथे नरसिंह बसलेले आहेत, लक्ष्मी नरसिंह योग असं म्हणतात त्याला. नरसिंहामध्ये आपल्याला असं बऱ्याच ठिकाणी असेच अवतार बघायला मिळतात जे की उग्र असतील किंवा रागिष्ट म्हणू शकतो आपण, तर ते उग्र नरसिंह आहे. पण अख्ख्या साऊथमध्ये म्हणा किंवा भारतात हा एकच असं नरसिंहाचा स्टॅच्यू आहे किंवा ही मूर्ती जी स्थापन केलेली आहे तेव्हा की जी शांत अवतारात आहे. हे आहेत नरसिंह आणि आजूबाजूला असं आहे हे सगळं जे खूप तोडण्यात आलेलं आहे ज्यावेळेस मुघलांचं हे झालं होतं. आणि त्याच्यानंतर थोडंफार ह्यांनी जे उरलेलं आहे तसं राहिलं आहे. आणि तिथे आहे ते एक शिवमंदिर आहे, शिवमंदिर आणि म्हणतायचं पिंड आहे तिथे महादेवाची. हा आजूबाजूचा असा परिसर आहे, छान असा दिवस पाऊस पडून गेलेला दिसतो की पण सगळीकडे नारळाची झाडं. इथे आम्ही नरसिंहाचं हे पाहायला आलो आहे, म्हणजे नरसिंहाचं आपल्याला उग्र किंवा रागिष्ट असेच अवतार पाहायला मिळाले. पण साऊथमध्ये म्हणा किंवा अख्ख्या भारतात हे इथलं एकच असं स्थान आहे जिथं शांत नरसिंह आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला नरसिंह लक्ष्मी योग असं काहीतरी नाव आहे मी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर बाजूलाच एक शिव, म्हणजे तो अवतार म्हणजे त्याची जी मूर्ती जी होती ती अशी व्यवस्थित होती, पण मोगलांनी म्हणा वगैरे ते तोडून वरचं सगळं हे केलेलं आहे. पण जेवढे अवशेष त्यांना म्हणजे स्थापन करता येईल ते त्यांनी तिथे ठेवलेले आहे. आणि त्याच्यानंतर बाजूलाच एक शिवलिंग आहे, म्हणजे तर त्याचं असं म्हणणं आहे की 14व्या शतकात एका गरीब स्त्रीने ते बनवून राजाला भेट दिली होती. त्याची पूजा अजूनही होते, ते डिमॉलिश नाही केलेलं आहे, ते आहे तसं आहे. बेलपत्तेश्वर आणि अजून 1-2-3 नावं अशी त्या शिवलिंगाला आहेत. हे कृष्णदेवराय म्हणून म्हणजे त्यांचं विजयासाठी मंदिर म्हणलं होतं. इथे वर हेमकुंडा म्हणून प्लेस आहे, तिथे सनसेट पॉईंटसाठी वाहतो. आणि आता जे आहे दॅट इज गणेशा टेम्पल, जिथे जातो आता. आता आपण पाहिलं मागे दिसतं गणेश टेम्पल, मी पुढे क्लिप साईड करेन. त्याचं ॲक्च्युली म्हणजे खंडित मूर्ती आहे ती, ज्यावेळेस डिमॉलिशमेंट झालेली आहे त्याची. आणि त्याच्यामध्ये असं आहे की 2-4 वेगवेगळ्या स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये. गौरी गणपती असं म्हणतात त्याला, किंवा कारण म्हणजे गणपती तर आहेच पण मागून असं एक स्त्री रूपी शरीर दिसतंय, जसं नरसिंहाची मूर्ती आहे जी एका दगडात बांधलेली आहे. सॉरी फॉर बॅकग्राऊंड. त्याच पद्धतीने ही जी मूर्ती आहे गणेशाची ती सुद्धा एकाच दगडात कोरलेली आहे. तर मागे पार्वतीचं रूप दिसत आहे, त्याच्यामध्ये 3-4 प्रकारे वेगवेगळ्या स्टोरीज आहेत की ज्यावेळेस गणपती म्हणते की माझं लाडू खूप पोट भरलं आहे, तर मापून बघा की किती त्याचा अंदाज झाला. तर त्यामुळे पार्वती काय करते, शिवरायांच्या गळ्यातला जो साप आहे तो काढून त्याला मेजर करते. तो पोटाला सापाचं असं गोल आकार दिसतं, म्हणतो माझं वजन पहा.
तर पार्वती माता त्यांना स्वतःच्या मांडीवर घेऊन पाहते, तर असं म्हणतात. किंवा गौरी गणपती असं आणि अजून 2 नावं सांगितली आम्हाला, तर तसं म्हणलं जातं तिथे. देशाचं मंदिर बघून आम्ही आता विरूपाक्ष टेम्पल ते पाहिलं आलं, की जो आपला महत्त्वाचा आहे विरूपाक्ष मंदिर. शंकर मंदिर आहे, परंतु इथे विरूपाक्ष याच नावाने ओळखलं जातं.